वैदेही, अगं लक्ष कुठे आहे तुझं? किती हाका मारल्या मी. सॉरी काकी, लक्ष नाही. बोला ना, काही काम होतं का? काम असं नाही, एक गोष्ट आली ग माझ्या कानावर, ती विचारायची होती. खरी आहे का? कुठली गोष्ट? नाऱ्याच्या खुनाबद्दल. त्याचा खुनी पकडला गेला म्हणे, खरं आहे का? हो. काही बोलला का ग तो? काहीच बोलला नाही. सुटले. काय? सुटला नाही पाहिजे तो, सुटला नाही पाहिजे. पोराला मारलं ग त्यानं. बघा ना काकी, मला तर हेच कळत नाहीये, लोक असं कसं करू शकतात. म्हणजे मनात विचार तरी कसा येतो? आणि हे सगळं कशासाठी? काही जबाब नोंदवला का त्याने? काही नाही, फक्त एवढं म्हणाला की त्याला कोणीतरी सुपारी दिली होती नाऱ्याला मारण्यासाठी. अरे, सांगितलं का कोणी दिली सुपारी ती? नाही, असं स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, पण त्याला फोन करणारी कोणीतरी बाई होती हे सांगितलं. बाई? कुठली बाई? तुला काय वाटतंय, कोण असेल ती बाई? काहीच कल्पना नाही, पण काकी एक गोष्ट क्लिअर झाली, हा सगळ्यात तेजप्रतापचा काहीच संबंध नव्हता. उगाच त्याच्यावर डाऊट घेत होते. बरं झालं नाही का? वैदेही, सुपारी देणारी व्यक्ती जर बाई असेल तर या रमावतीत एकच बाई आहे जिचा एवढा धाक असू शकतो. काय म्हणताय काकी तुम्ही? म्हणजे त्या माणसाला सुपारी दिली होती माईनं दिली. नाही तर दुसरं कोण देणार ना? मी देणार आहे का सुपारी? त्या घरात ना मला किंमत आहे, ती काय सुपारी देणार? मला आपलं असं वाटतंय. हा, आता या अख्ख्या रमावतीवर एकाच बाईचं राज्य आहे नाही का? तिच्या शत्रूला सहजासहजी सोडत नाही ती. आता नार्या आणि गुरु बाबूच्या विरोधात आहेत, तिच्यासाठी ते शत्रू झाले नाही का? तूच मला सांग ना, जो नार्या माईच्या पक्षासाठी काम करतो त्याच्यावर हल्ला म्हणजे माईच्या साम्राज्यावर हल्ला. आणि एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? आहे का कोणात एवढी हिंमत? बरोबर आहे तुमचं. खरंच त्याने कोणाचं नाव घेतलं नाही ना? नाही काकी, काहीच बोलला नाहीये. असं बरं, मी येते, मला जरा काम आहे. येत आहे चपाती नाही वही देत आहे. हो गोंडसराव, जरा पटापट करा, भूका लागल्यात आम्हाला. नाही तुम्ही चपाती घेऊन आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत बाकीच्यांची जेवण व्हायची. काय असतंय, वाडा पटपट. आम्हाला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. इस्टेटीचे वाटे करतेस का काय?
काय भारी जोक केलाय आमच्या कारभारीन बाईनी. आमचा हात खरकटा नाही तर टाळ्यात वाजवला असतं आम्ही. अहो जेवणाची वेळ आहे, कसला इशे काढताय? नुसतं कारभाराचं सुचतं का काय तुम्हाला? अहो सासूबाईंना काय म्हणायचं ते समजून तरी घ्या, हाय की नाही सासूबाई? हा माई बरोबर आहे दाजींच. हा विषय काढायची गरजच नाही ना, आपण सगळे एकच आहोत. शालाकाच्या बोलण्याकडं सगळ्यांनी जरा दुर्लक्षच करा. ना आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐका. आम्ही एका वेगळ्या कामासाठी 4 दिवस मुंबईला चाललोय. त्यामुळे आम्ही इथं असण्याचा प्रश्नच येणार नाही. आम्हाला केरळला पाठवतीये, स्वतः मुंबईला जातीये. नक्की या माईच्या डोक्यात काय शिजतंय? माई अचानक मुंबईला? नाही म्हणजे मी असं ऐकलंय की काकी आणि काका पण केरळला चालले आणि तू पण मुंबईला. म्हणजे मग त्यात काय झालं? नाही काही झालं नाही, पण घरातली सगळी मोठी मंडळी घराबाहेर चालली ना, मग घरात आम्ही. घरातली मोठी व्यक्ती घरात नसली तरी घर व्यवस्थित सांभाळणारी आणखीन एक व्यक्ती जी लय मोठी आहे ती पण घरातच असणार आहे. जिला जबाबदारीची जाणीव आहे, जिला घर व्यवस्थित सांभाळता येतं, जी योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ शकते. काय माईनी व्यक्ती निवडलाय म्हणजे तो जबाबदार आणि ताकदवानच असणार नाही का? त्यामुळे आमच्या नंतर ही सगळी जबाबदारी त्याच व्यक्तीवर येणार आहे आणि त्याच व्यक्तीला या साम्राज्याचा डोलारा सांभाळायचा आहे. माई मुंबईला चालली आहे, काकी केरळला चालली आहे. म्हणजे आता या घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती मीच आहे. माई नक्कीच हे सगळं माझ्या हातात देणार. घे माई, घे, माझं नाव घे.